माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 22. रामानुजा अख्ख्या द्विज वृत्तांत. महर्षी सुत म्हणाले, नैमिषारण्यातील निवासी तपस्व्यांनो, आता मी आकाशगंगा नावाच्या तीर्थासंबंधी सांगतोय. आकाशगंगेच्या जवळ संपूर्ण शास्त्रात विद्वान अशा रामानुज या द्विजाने तप केले. तो जितेंद्रिय असून विष्णूचा परमभक्त होता. श्री कृष्णाय शरणम मम या अष्टाक्षरी मंत्राचा जप तो वर्षानुवर्ष करीत असे. त्यावर संतुष्ट होऊन विष्णू त्यांच्या पुढे प्रगट झाले. त्याला खूप आनंद झाला. त्याने विष्णूला पुन्हा 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 नमस्कार केला. त्याची स्तुती केली. विष्णूने त्याच्या परम उग्र तपश्चर्येमुळे संतुष्ट होऊन त्याला वर दिला. पण रामानुज प्रभू दर्शनाने कृतार्थ झाला होता. याहून अधिक मी काय सांगू असं तो म्हणाला. तेव्हा प्रभू त्याला म्हणाले, तू आता विशद गंगेजवळच राहा. सूर्य जेव्हा मेष राशीचे संकलन करील अशा पौर्णिमेला चित्रा नक्षत्र असेल अशा वेळी या गंगे स्नान करणारे परमधाम प्राप्त करतील. रामानुज म्हणाले, हे प्रभो, भागवताचे मुख्य लक्षण कोणते हे आता आपण मला सांगा. भगवान व्यंकटेशाने म्हटले, जे सर्व प्राण्यांची हित पाहतात, ज्यांच्या मनात असूया नाही, मत्सर नाही, जे पूर्णपणे निस्पृह होय परमशांत असे असतात, ते उत्तम भागवत जन मानावेत. माता पित्याची सेवा करणारे, देव मानणारे, यतींची सेवा करणारे, परमनिंदा न करणारे भगवान भागवतोत्तम होत. धर्मशास्त्राचे प्रवक्ता जे असतात, संत वचनात ज्यांना गोडी असते, गोब्राह्मणाची सेवा जे करतात, तीर्थाटन करतात, दुसऱ्यांचा अभ्युदय पाहून जे त्याचे आर्थिक अभिनंदन करीतात, उद्याने निर्माण करीतात व हे सर्व करीत असतात, जे हरीच्या संवाद जपात मग्न असतात, ते उत्तम भागवत मानावे. प्रभुनामाने जे प्रसन्न होतात, तुलसी बन पाहून जे प्रसन्न होतात, तुलसी काष्ट जे धारण करतात, तुलसी सुगंधाने जे प्रसन्न होतात, तुलसी मुलातील मृतिका जे मस्तकावर धारण करतात, ते उत्तम भागवत समजावे. आपले आचरण आपल्या आश्रमाप्रमाणे ठेवून अतिथींचे स्वागत करून जे वेदपरायण असतात, सदा सर्वत्र गुणचित्र सेवन करीतात, एकादशी व्रत करीतात, गायी व कन्यांचे दान करीतात, असे सर्व काही करीतात, ते सर्व परमेश्वराला अर्पण करीतात, ते उत्तम भागवत जन मानावे. अध्याय 23. श्री व्यंकटाचलाची सर्व पुण्यतीर्थ. ऋषीगण सुतांना म्हणाले, सर्व संकटाचा नाश करणाऱ्या महापुण्यमय अशा व्यंकट पर्वतात किती तीर्थ आहे, त्यातील प्रमुख कोणते हे त्यात आपण सांगा. त्यातही सत्कर्म शिकवणारी, तसेच केवळ ज्ञान प्रदान करणारी व वैराग्य भावना उत्पन्न करणारी अशी तीर्थ कोणती ते सांगा. सुत म्हणाले, ह्या पर्वतात 66 कोटी तीर्थ, त्यातील 1008 मुख्य होय. 108 तीर्थ अशी आहे की ती सत्कर्मास प्रवीण करणारी अशी, भक्ती वैराग्य निर्माण करणारी अशी 108 आहे. या पर्वताच्या शिखरावर 6 तीर्थ जी आहे ती भुक्ती प्रदान करतात. त्यातीलच एक स्वामी पुष्करणी तीर्थ, शिवाय विशद गंगा तेही एक तीर्थ. त्यापुढे विनाश नंतर पांडू कुमारधारिका तुंबी अशी तीर्थ तिथे आहे. या तीर्थात स्नान केल्याने तसेच तेथे राहून जप तप करण्याने अपार पुण्य मिळते. एखादे सुंदर ग्राम असेल, सुजन पुरुषांनी युक्त असेल, एखादं स्थळ असेल, सुंदर क्षेत्र असेल, देवालय असेल, एखादी परमपुण्य नदी असेल, तिच्या तटी पुराण कथन करावे. श्रवण करणाऱ्याने मौन राहून सुचिताने व भक्तीने श्रवण करावे, म्हणजे पुण्याचा वाटा त्यांनाही मिळतो. यानंतर सर्व ऋषींनी सुतांचे पूजन केले. अध्याय 24. ब्रह्मदेवाची प्रार्थना, विष्णूचे प्रकट होणे. मुनिवृंद म्हणाले, आपण एखाद्या सर्व ऋषींनी सुतांचे पूजन करावे. ब्रह्मदेवाची प्रार्थना. मुनिवृंद म्हणाले, आपण एखाद्या पुरुषोत्तम नावाच्या तीर्थाचा उल्लेख केला होता, जेथे मानव लीलेने भगवान काष्टमूर्ती धारण करून राहिली होती. त्यांच्या दर्शनानेच मुक्ती प्राप्त होते. त्या क्षेत्राबद्दल आपण सांगा. ते क्षेत्र कोणी निर्माण केले? दिव्य ज्योती स्वरूप प्रभू तेथे येऊन कसे राहिले हे आपण मला सांगा. महर्षी जैमिनी म्हणाले, ते एक मोठे रहस्य. शंभूने स्वामी स्कंदाला ते रहस्य प्रथम सांगितले. या क्षेत्री
वपुष्मान म्हणजेच वपुधारी किंवा शरीरधारी प्रभू विद्यमान आहे. हे दश योजन विस्ताराचे क्षेत्र होय. प्रथमे वाळूमध्ये गुप्त स्थितीत होते, नंतर तीर्थराजाच्या जलाने हे उन्नत झाले. मध्यभागी नीलाचल पर्वत विराजमान. वराहरूपी प्रभूने वसुंधरेच्या उद्धारासाठी सर्व बाजूंना पर्वतांनी युक्त अशी सुस्थित तिला बनवले. नंतर सर्व चराचर सृष्टी सृजन केली. तीर्थ, नद्या, समुद्र यांना यथोचित स्थाने दिली. सृष्टीच्या भाराने अतिशय त्रस्त झालेली ब्राह्मणी विचार करू लागली, पुन्हा या सृष्टीकर्माची सुरुवात कशी करू. 3 प्रकारच्या तपाने हे प्राणी त्रस्त झालेले, त्याचा त्रास कसा दूर करू. अशा प्रकारे विचारमग्न असता इकडे प्रजापतीच्या मनात आले, मुक्तीचे कारण विष्णूच होय, तेव्हा आता त्याचेच आपण स्तवन करावे. ते लगेच विष्णूचे स्तवन करू लागले. महर्षी जैमिनी म्हणाले, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तवन केल्याने गरुडावर बसून श्री विष्णू तेथे आले. ते म्हणाले, हे ब्राह्मण, ज्यासाठी आपण माझी स्तुती करीत आहात ती गोष्ट अशक्य आहे. ती अनाद्य विद्या कठीण आहे. कर्मबंधनाने की ती साध्य होणार नाही. जन्म मृत्यू या दोन्ही गोष्टी केवळ कर्माने क्षीण होऊ शकत नाही. तथापि आपला व्यवसायत्व आहे, तर ज्यामुळे या गोष्टी क्रमाने होतील असे काही मी तुम्हाला सांगतो. मी जो आहे तेच तुम्ही आहात, तोच मी आहे. अशा प्रकारे सर्व जग तन्मय आहे, अन्य काही नाही याचा विचार आपण करूया. या सागराच्या उत्तर तीरावर महानदीच्या दक्षिणेकडे त्या पृथ्वीवर एक प्रदेश असा आहे, ज्यात सर्व तीर्थ आहे. ती पुण्यफले देतात. त्या ठिकाणचे निवासी पुण्यवान असतात. एकाग्र अशा वनापासून दक्षिण सागराच्या तटापर्यंत जी भूमी आहे ती श्रेष्ठतम अशी आहे, म्हणूनच पावन होय. सिंधू तटावर जी नीलपर्वत आहे ते अति गुप्त असे स्थान होय. तसेच माझ्या मायेने आच्छादित असल्याने दुर्लभ दुर्जय असे ते आहे. सर्व संग त्यागून मी तेथे देहधारी म्हणून राहतो. क्षीर अक्षर याचे पलीकडे जाऊन मी पुरुषोत्तम रूपात राहतो. सृष्टी लय यांच्यामुळे झालेले ते माझे आक्रांत पुरुषोत्तम क्षेत्र आहे. आता जे माझे चतुर्भुज रूप आहे तसेच ते तेथे आपणास दिसेल. तेथे निलाद्रीच्या अंतर्गत भागात रोहिण नावाचे एक प्रसिद्ध कुंड, तेथील निवासी मला आपल्या चर्म चक्षुंनी पाहू शकतात. म्हणून हे महाभाग, आपण तेथे चला, तेथे माझे दर्शन घ्या, सर्व काही प्राप्त करून घ्या. अशा प्रकारे प्रभूने ब्रह्मदेवाला आदेश दिला व ते अंतर्धान पावले. अध्याय 25 रथ निर्माण व रथयात्रा. महर्षी जैमिनी म्हणाले, यानंतर देवर्षी नारदांनी शास्त्रानुसार विचार करून इंद्रद्युम्न राजाला सांगितलं, हे पत्र घे, त्यात आलेख केल्याप्रमाणे पद्मनिधीला शाला संपादन करायला सांग. ती सुवर्णमयी करा. ब्रह्मदेवासाठी परमदिव्य असे सदन, तसेच ब्रह्मर्षीसाठी अति निर्मल असे सदन निर्माण करा. इंद्रादी देवांचे, सिद्धांचे, मध्यदेव लोकांचे, मुनिद्रांचे अशी स्थाने निर्माण करा. पाताल लोकी निवासी राजे यांच्यासाठी सदने बनवा. त्याच प्रकारे त्रैलोक्यातील निवासी नागराजासाठी सदने निर्माण करा. तुम्ही अतिंद्रिय होऊन यथा योग्य आसनाने युक्त अशी गृहे निर्माण करा व ह्या कार्यात मदतीला विश्वकर्मा याला द्या. ते पुढे म्हणाले, सुवर्णांनी सुघटित आणि सुंदर असे 3 रथ बनवा. त्यातील एक वासुदेवासाठी गरुडध्वज चिन्हांकित करावा. सुभद्रेच्या रथावर पद्मध्वज असू दे. विष्णूच्या रथाला 16 चाक, बलरामाच्या रथाला 14, सुभद्रेच्या रथाला 12 आणि चक्रधराचा रथ 16 हात विस्तारावर, तर बलरामाचा रथ 14 हात विस्ताराचा, सुभद्रेचा 12 हात विस्ताराचा असावा. त्यानंतर विश्वकर्म्याने सुंदर अक्षांनी युक्त मनोहर चाकाचा, उत्तम स्तंभाचा, तोरणे, पताका यांनी युक्त अशा सुशोभित रथ 100 अश्वांनी जोडलेला असा तयार केला. नारदाने त्यावेळी त्यांची प्रतिष्ठा केली. मुनींनी विचारले, हरीचा हा रथ कोणत्या विधीने प्रतिष्ठित करावा. नारदांनी ज्याप्रमाणे त्याची प्रतिष्ठा केली होती त्याचप्रमाणे जैमिनीने सांगितले. रथाच्या ईशान्येला सुशोभित शाला, मध्यभागी मंडप, त्यावर चौकणी वेली 4 हात विस्ताराची केली. ती 1 हात उंच अशी होती. प्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी स्वस्त वाचन करून ती 32 देवांना अर्पण करावी. सकाळी मंडळ काढावे, त्यावर पद्म, स्वस्तिक
कुंभ स्थापन करावा, 5 गृहांचे वस्त्र, गंगा आदीचे परमपावन जल, पल्लव मृतिका, सर्व गंध, पंचरत्न, सर्व औषधी या सर्व वस्तूंनी युक्त आचार्यांनी पूर्व दिशेला स्थित करावे. गुरुने हवन करून विधीपूर्वक पूजन करावे. सुपर्ण देवांची प्रार्थना करावी, जो विश्वातील प्राण्यांचा कारणभूत आहे, पण हरीच्या यानाला केतू स्वरूप आहे, अशांचे चिंतन करावे. नंतर पूर्णाहुती करावी, ज्यामुळे गुरु संतुष्ट होतात. 12 अक्षर मंत्राने बालभद्राचा रथ प्रतिष्ठित करावा. तर लांगल ध्वजाचे लांगल मंत्राने, द्विषड वर्ण मूलमंत्राने, लक्ष्मी सुक्ताने भद्राच्या रथाची प्रतिष्ठा करावी. प्रार्थना करावी की हे श्रीच्या निवासा चतुरानाने हे आसन आहे, आपण यावर स्थित व्हावे. यानंतर ध्वज योग्य ठिकाणी लावावा. मंगल घोषांनी पुष्पवृष्टीने सर्वांची रथाचे वहन करावे. नंतर हे देवगणांनो, आदित्य वसुगणांनी, मरुतगणांनी, अश्विनी कुमार रुद्रगणांनो, सुपर्ण पन्नग ग्रह असुर यायुधान दिव्य महर्षीगणांनो, आपण सर्वजण या जगताचे कल्याण करा. रथ परिपतींनो, अभिग्नी करा, सौम्य व्हा, दैत्यगण भूतगण तृप्त व्हा, असे म्हणावे. जैमिनी महर्षी म्हणाले, आता महादेवी महोत्सवाबद्दल सांगतो. याने अज्ञान तिमिराचा नाश होऊन पुरुष भास्कर पद प्राप्त करतो. वैशाख शुद्ध तृतीयेला उत्तम निर्माण केलेले 3 देवांचे रथ उत्तम प्रकारे सजवून सुखपूर्वक संचरणाला योग्य असे सज्ज करावे. अनेक प्रकारच्या मृदुंग, पन्नव, भेरी आदी वाद्यासह महोत्सव राजाने करावा. आषाढातील शुद्ध द्वितीयेला पुष्य नक्षत्र असेल अशा दिवशी अरुणोदयाच्या वेळी त्यात रथात देवांची प्रकट रूपाने पूजा करावी. अध्याय 26 भगवत शयनोत्सव. यानंतर महर्षी जैमिनी म्हणाले, आता मी भगवान प्रभूच्या शयनोत्सवाबद्दल सांगतो. आषाढापासून 4 महिने हा कालहरीचा स्वाय काल असतो. कार्तिकीपर्यंत असलेल्या या कालात आराधना करावी, कारण हा अतिपुण्यकाल आहे. सिंधू जलात स्नान करावे, पुरुषोत्तमाचे दर्शन करावे. अशा प्रकारे चातुर्मासात वागणाराच शोक कधीही प्राप्त होत नाही. शेषशय्येवर शयन करणारे प्रभू अन्यत्र नसतात, तर या क्षत्री ते या चातुर्मासात असतात. वैकुंठाप्रमाणे येथे निवास करतात. यावेळी ते आपल्या भक्तांना कृपादृष्टीने पाहतात व त्यांचे कल्याण करतात. आषाढ शुद्ध एकादशीला स्वाय महोत्सव करावा. मंडप टाकावा, मंडप घालावा. त्यात उत्तम शय्यागाराची रचना करावी. त्यात प्रभू सन्निग्ध रत्नयुक्त व तीवर सुंदर अंथरूण पसरून पांघरून ठेवावे. मृदू असे उत्तराच्छदन ठेवावे. कर्पूरायुक्त अशी ही शय्या असावी. मध्यरात्री प्रभू प्रतिमेला शयन करावे. त्यावेळी प्रार्थना करावी, हे प्रभू, या शय्यागृहात आपण पदार्पण करा. येथे सुखपूर्वक शयन करा. नंतर बाहेर येऊन तेथील दार नीट बंद करावे. आपण नियम व्रतामध्ये लीन राहावे. मंच खडव शयनासाठी वर्ज करावे. वरान्न घेऊ नये. पायताणे वापरू नये. 1 वेळाचं भोजन करावे किंवा फक्त रात्रीचं भोजन करावे. या ठिकाणी हा अध्याय संपवूया. पुढील भागात आपण भगवत प्रसाद निर्माल्य महात्म्य बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो.